ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर आपण पाहतोय अतिशय मोठी घडामोड। पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत आणि बांगलादेशमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला। बांगलादेशची सत्ता आता लष्कराच्या हाती जाणार का, हा महत्त्वाचा प्रश्न त्यामुळे निर्माण होतोय। शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत। बांगलादेशमधील अस्थिर स्थितीमुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय आणि आता बांगलादेशमध्ये लष्करी राजवटीची शक्यता आहे। भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये अनेक वर्षांनंतर खरं तर हा अभूतपूर्व संघर्ष उफाळलाय आणि आतापर्यंत 100हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या या प्राणघातक संघर्षानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तातडीने त्या भारतात दाखल झालेले आहेत, भारताच्या आश्रयाला आलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। पिछले 2-3 दिनों से बांग्लादेश के जो स्थिति है, बांग्लादेश की स्थिति जथेष्ट तप्त हो गया है। अभी जो सूचना वहां से मिल रहा है, काल के दिन में सिर्फ 97 लोगों का डेथ हो गया बांग्लादेश में। बहुत सारे पुलिस स्टेशन, बहुत सारे सरकारी जो इंस्टीट्यूट है उनको आग लगा दिए गए और इस आग में काल के दिन में 97 लोगों का डेथ हो गया, ऐसा खबर आ रहा है। पुलिस के 18 कर्मी, एक जर्नलिस्ट के मिलकर ये पूरा 97 के जो आंकड़ा आ रहे हैं अभी तक। और अभी का आज का स्थिति भी बहुत गंभीर है और इंटरनेट को बैन कर दिया गया बांग्लादेश में और बांग्लादेश में अभी कर्फ्यू चल रहा है, ऐसे सूचना मिल रहे हैं। और यहाँ अगर बोलेंगे हम इंडिया साइड में बॉर्डर के बात बोलेंगे, बॉर्डर में भी जो सिक्योरिटी सिस्टम है वो बॉर्डर बीएसएफ की जो सिक्योरिटी है ये इस तरफ की बॉर्डर के ऊपर, तो बीएसएफ की सिक्योरिटी बहुत सारे टाइट है इस वजह से अभी। तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। बांगलादेशमध्ये इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आलेली आहे। शेख हसीना या देश सोडून भारतामध्ये दाखल झालेल्या आहेत। भारताच्या आश्रयाला त्या आलेल्या आहेत। जनतेच्या तीव्र विरोधानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये सध्या अराजकता माजली असल्याचं पाहायला मिळतंय। बांगलादेशमधील संपूर्ण इंटरनेट सेवा देखील ठप्प झालेली आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा हेमंत महाजन सर जोडले गेलेले आहेत। हेमंत सर, आपण पाहिलं खरं तर बांगलादेशचे म्हणजेच शेख हसीना सरकारचे आणि भारत सरकारचे अगदी जवळचे संबंध होते आणि त्याच कारणास्तव आता शेख हसीना या भारतामध्ये आलेल्या आहेत। त्यामुळे आता भारतासमोर नेमकी कोणती आव्हानं असतील? असं आहे, शेख हसीना भारतामध्ये आल्या आहेत की नाही याच्याविषयी बातमी म्हणजे त्याच्याविषयी थोडंसं दुमत होतं। पण जर त्या आल्या असतील तर ते त्या भारतामध्ये स्वतःच्या सुरक्षिततेकरता आलेल्या आहेत, कारण तिथे जी अराजकीय तत्व आहेत, खास तर जमात इस्लामी किंवा इतर, ते त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना जखमी करू शकतात, मारू शकतात, अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत होत्या। आणि आपल्याला आठवत असेल की 1971च्या युद्धाच्या थोडंसं आधी सुद्धा शेख मुजीबुर रहमान यांचं कुटुंब, ज्यामध्ये शेख हसीना स्वतः सामील होत्या, त्यांच्यावरती पाकिस्तानी सैन्य हे हल्ला करणार होतं आणि त्यावेळेला त्यांना भारतीय सैन्याने वाचवलं होतं। ज्याकरता त्या भारतीय सैन्याच्या नेहमीच ऋणी राहायच्या। तर आता जर त्या भारतामध्ये आल्या असतील तर अर्थातच त्यांना आपण भारतामध्ये आश्रय देऊ। परंतु जास्त महत्वाचं मला वाटतं असं आहे की त्यांच्या ऐवजी जर बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या पक्षामधून कुठलं नेतृत्व जर पुढे आलं आणि त्यांनी राज्यकारभार चालवला तर ते बांगलादेशाकरता हिताचं आहे। कारण अवामी लीग जो हसीना यांचा पक्ष आहे त्यांच्याकडे जवळजवळ 80 ते 85% एवढ्या जागा आहेत। त्यांच्याऐवजी कुठलाही असा विरोधी पक्ष नाही किंवा विरोधी पक्षांचं गठबंधन नाही की जे तिथे सरकार फॉर्म करू शकतात। तर म्हणून बांगलादेशाच्या हिताकरता जर दुसरं कुठलं नेतृत्व अवामी लीग मधूनच हसीनाच्या ऐवजी तिथे जर पुढे आलं तर ते चांगलं होईल। कारण ते नाही आलं तर मग इतर हे जे भारत विरोधी पक्ष आहेत, खास तर खलिदा जिया यांचे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी किंवा जनरल इर्शाद किंवा जमात इस्लामी, त्या सगळ्यांना भारत विरोधी समजलं जातं। मग त्याच्यापेक्षा जास्त चांगलं असं की हे जे जे तिथे बांगलादेशचं सैन्य आहे ते सुद्धा एखाद्या वेळे मध्ये येऊन कुठल्या तरी राजकीय पक्षाला समोर उभं करू शकतं, जसं पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या पक्षांना पाकिस्तानी सैन्य पुढे ढकलतं किंवा स्वतः बांगलादेश सैन्य तिथे राज्यकारभार करू शकतं। तर थोडक्यात अनेक पॉसिबिलिटीज आहेत। यामधलं काय नेमकं होईल हे येणारा काळ सांगेल। परंतु सर्वात महत्वाचं या क्षणाला असं आहे
की तिथे कुठेतरी सरकार असावं, त्यांनी चांगला राज्यकारभार करावा, हिंसाचार थांबवावा, अराजकता थांबवावी आणि बांगलादेशला शांततेच्या मार्गाने घेऊन जावं. हेमंत सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे किंवा आरक्षणाच्या आंदोलनाचं स्वरूप उग्र झालं. या सगळ्यामध्ये नेमकं शेख हसीना यांचं काय चुकलं की जी ही आज परिस्थिती निर्माण झाली आहे? असं आहे, खरं म्हटलं तर त्यांचं पहिले काहीच चुकलं नव्हतं, कारण इलेक्शन आताच झालेली आहेत काही महिन्यापूर्वी. तर त्यावेळेला आरक्षण हा मुद्दाच नव्हता, आरक्षण इनफॅक्ट काढून टाकण्यात आलं होतं. परंतु तिथले कुठले तरी ऍक्टिव्हिस्ट हे तिथल्या हायकोर्टमध्ये गेले आणि त्यांनी म्हटलं की आरक्षण जे हसीना यांनी काढलेलं आहे ते पुन्हा परत यायला पाहिजे, ते चुकीचं होतं. आणि तिथल्या हायकोर्टाने निर्णय दिला की तुम्ही हे आरक्षण पुन्हा एकदा लागू करा. आणि जो सध्याचा जो हिंसाचार सुरू झालेला आहे तो त्यामुळे सुरू झाला आहे, म्हणजे हिंसाचार सुरू होण्याकरता जबाबदार होतं हायकोर्टचा निर्णय. आणि त्याच वेळेला हसीना यांनी म्हटलं होतं की ज्यांना कोणाला वाटतं की हा निर्णय हायकोर्टचा बरोबर आहे किंवा चुकीचा आहे त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये जावं आणि सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन निर्णय करून घ्यावा. कारण हायकोर्टने निर्णय दिला म्हणून हिंसाचार करायचा तर ते निर्णय थांबवायचा, त्याला वाढवायचं, त्याला कमी करायचं ही ताकद आता सरकारकडे राहिलेली नाहीये, कारण हा मुद्दा कोर्टात गेलेला आहे. परंतु हे जे विद्यार्थी होते, हे जे तरुण होते ते ऐकायला तयार नव्हते. तर त्याच्यामुळे हसीना एका पेच प्रसंगामध्ये पडलेल्या होत्या की जो निर्णय हायकोर्टने दिलेला आहे त्याला म्हणजे जे राजकीय नेतृत्व किंवा जे सरकार लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेलं आहे ते हायकोर्टचा निर्णय रद्द करून जो पाहिजे तो निर्णय घेऊ शकतील का, हा एक मुद्दा याच्या आधी कधी डिस्कस झालेला नव्हता. तर त्याच्यामुळे तो एक अतिशय catch-22 अशी सिच्युएशन होती की हायकोर्टचा निर्णय विरुद्ध हसीना, आणि हसीनाने ठरवलं की आपण काही करू नये, आपण फक्त सुप्रीम कोर्टमध्ये लोकांना जाऊ द्यावं. नंतर त्यांनी असं पण म्हटलं की मी तुमच्याशी वाटाघाटी करायला तयार आहेत. परंतु हे विद्यार्थी तयार नव्हते. ते म्हणत होते की तुम्ही पहिला आमची माफी मागा आणि त्यानंतरच आपण काही बोलू शकतो. म्हणजे प्रसंग आणि हिंसाचार हा वाढतच गेला आणि त्याच्यामुळे तिथे जी हिंसाचाराची जी लाट सुरू झाली ती थांबायचं कुठलं लक्षण दिसेना. आणि जर हसीना यांनी कुठला तरी ऑर्डिनन्स आणून जर हायकोर्टचा निर्णयच बंद केला असता, म्हटलं असतं की आरक्षण नकोच आणि आरक्षण होणार नाही, तर एखाद्या वेळेला काही प्रमाणामध्ये शांतता निर्माण झाली असती. परंतु हे सगळे जर तरचे प्रश्न आहेत. त्यांना म्हणजे असं वाटलं होतं की कॉन्स्टिट्युशनली आपण हायकोर्टने दिलेला निर्णय हा बदली करू शकत नाही. जे बरोबर आहे की नाही तर मला वाटतं तरी निर्णय बदली केला असता आणि आरक्षण थांबवलं असतं तर नक्कीच शांतता निर्माण करायला मदत झाली असती. बरं हेमंत सर, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी. तर अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय. पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, अतिशय मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड. बांगलादेशमध्ये सध्या अराजकता माजलेली आहे कारण शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि त्या भारताच्या आश्रयाला आल्यात. बरोबर, बांगलादेशच्या ज्या माजी पंतप्रधान असं संबोधावं लागेल, शेख हसीना या भारतामध्ये आलेले आहेत. भारताच्या वतीने त्यांना मदत दिली जात आहे. त्यापूर्वी नुकतेच प्रधानमंत्री जे आहेत पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्यानंतर लष्कर प्रमुख जे आहे बांगलादेशचे त्यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे. जे लष्कर प्रमुख आहे वॉकर उल झमान यांनी ही माहिती दिली आहे की भारतामध्ये नुकतीच आम्ही सर्वपक्षीय बैठक घेतली, त्यात अवाम लीगचं कोणीही उपस्थित नव्हतं. आज सायंकाळी आम्ही सर्व राष्ट्रपतीकडे जाणार आहोत अशा प्रकारची देखील माहिती पुढे आली आहे. सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की लष्कर जे आहे आणि हत्या आणि इथं जे ज्या पद्धतीचे हिंसाचार सुरू आहे त्याबद्दल विचार करत आहे. सर्व राजकीय पक्षाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्वत्र चर्चा झाली आहे आणि त्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा दिला असं देखील त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे नुसतं प्रसार माध्यमांशी बोलताना. आणि लवकरच एक इंट्रीम सरकार देखील स्थापन करण्यात येईल असंही स्पष्ट केलंय. राष्ट्रपतीसोबत चर्चा करण्याची सायंकाळी जाणार आहे. दरम्यान ही मोठी बातमी पुढे आलेली आहे की खास करून ज्या शेख हसीना आहे या भारत सरकारच्या मदतीने शेख हसीना या अगरतला
इथे दाखल झालेली आहे। त्रिपुरा पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे की शेख हसीना या अगरतला येथे दाखल झाल्या। साधारणतः 2:30 वाजता त्या बांगलादेशामधून विशेष हेलिकॉप्टरद्वारे त्या रवाना झाल्या होत्या आणि त्यानंतर त्या भारताच्या सीमेत आल्या। आणि यापूर्वी जर बघितलं आपण तर भारत बांगलादेशची सीमा आहे, इथे मोठा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। खास करून भारत बांगलादेशची मनकाचर जे आसाममधली सीमा आहे ही संपूर्ण सीमा सील करण्यात आलेली आहे। त्याशिवाय मेघालयची जी सीमा आहे खास करून डाउकी इथे असलेली ती जी सीमा आणि इथेही सीमा आहे तर त्या सीमा बंद करण्यात त्रिपुरामध्ये लागू असलेली सीमा देखील तिथे देखील मोठ्या संख्येनं सीमा सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे। आजच सीमा सुरक्षा महासंचालक जे होते त्यांचे अनेक कार्यक्रम दिल्लीत होते आणि ते सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केलेले आहे आणि भारत बांगलादेश जी सीमा आहे तिथे मोठ्या संख्येनं सीमा सुरक्षा दल तैनात करण्यात आला आहे। याचा अर्थ असा होतो की भारत सरकार शेख हसीनाला मदत करत आहे। बरं प्रशांत, आणखीन एक महत्त्वाची अपडेट, या संपूर्ण घडामोडीनंतर बांगलादेशमध्ये जी अराजकता माजलेली आहे त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं देखील काही ॲडवायझरी जारी केलेल्या आहेत, त्याबद्दल काही कळू शकलंय का? नाही, भारत सरकारने ज्या पद्धतीनं गेल्या आठवड्यापासून ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळून आला होता आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे आंदोलन सुरू झालं होतं त्या आंदोलनानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने जे बांगलादेशमध्ये राहणारे भारतीय आहे त्याच्या संदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या। त्यांनी स्पष्ट केलं होतं की ज्या परिसरामध्ये हिंसाचार सुरू आहे त्या कुठल्या हिंसाचारामध्ये भारतीयांनी सहभागी होऊ नये आणि सोबतच जे बांगलादेशमध्ये भारतीय राहतात त्यांच्यासाठी सीमा या उघडण्यात आल्या होत्या, खुल्या करण्यात आल्या होत्या आणि त्यातून एकतर आसाम सीमा असो, बांगलादेशी मेघालयची सीमा असो, त्रिपुराच्या सीमा असो, त्या सर्व सीमा भारतीय नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या आणि तिथून त्यांना विशेष एक व्यवस्था देखील करण्यात आली। त्यापैकी बहुतांश नागरिक हे भारतात परतलेले आहेत अशा प्रकारची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली आहे आणि सोबतच हे स्पष्ट केलं आहे की अजूनही कोणी भारतीय तिथे अडकून पडला असेल तर त्याला मायदेशी परत आणण्याकरिता सर्व ते प्रयत्न भारतीय परराष्ट्र मंत्रालय करेल असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। प्रशांत, देशभरात खरं तर सेना तैनात करण्यात आलेली आहे आणि BSF कडून देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला असल्याचं कळतंय, त्या संदर्भात काय अपडेट? बरोबर आहे, सोबतच संपूर्ण बांगलादेशमध्ये लष्कर तैनात करण्यात आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की अंतरिम सरकार जे आहे ते संपूर्ण तिथलं कामकाज पाहणार आहे त्यासाठीच लष्कर प्रमुखांनी आज नुकतीच पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। यानंतर भारताच्या वतीने देखील भारतामध्ये प्रशांत, माफ करा थोडंसं थांबवते, बांगलादेशचे स्थानिक प्रतिनिधी बर्शन देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बर्शन, शेख हसीना इनके इस्तीफे के बाद अभी क्या हालात बने हुए हैं? हेलो, एम आई कनेक्टेड? बर्शन, मेरा आवाज आप तक पहुंच रहा है? हेलो बर्शन, शेख हसीना इनके इस्तीफे के बाद अभी बांग्लादेश में क्या हालात है? Preeti, you know that it is people from every corner of Bangladesh, they are now assembled here in Dhaka and they are just swinging like free birds. They are just trying to roam around every corner of the city and everyone is heading for the Ganabhavan where Sheikh Hasina was staying as the Prime Minister of Bangladesh. And they think the bloodshed has been ended. Few minutes ago, the chief of Bangladesh Army addressed the Bangladesh media and he assured that everyone who is responsible for this bloodshed, for the killing of innocent lives, will be held accountable. He sadly told me a few all the parties heads and some people who represented who are the representatives from the civil society, and he was in discussion with them, and the chief of army, he advised everyone to cool and calm down, and eventually they will form. Bangladesh is going to form an interim government to reform everything to make a better solution, and declare a free, fair election in coming days. So far, Bangladeshi people are celebrating like it is like Eid or something like this, whatever you can name it. But when Sheikh Hasina flew for other overseas,
At that moment, people invaded the Colombo Bhavan and they ransacked like the Colombo thing. 2 or 3 years back, you know that Colombo suffered the same fate, and we have witnessed something like that. But people are very happy after winning this bout against the government. Really. बरसन, लेकिन अभी की सिचुएशन कैसी है वहाँ पर? Everybody is celebrating. As you know that last 3 weeks Bangladesh has been suffering from bloodshed. You know, so many students, politicals, even the kids were killed, and the system was collapsing. People held their demand, and they were wanting to this government to fall. To have their justice. They knew if this government stays, then they don't have any chance to uphold their rights. So it was said that it was understandable, and curfew was implemented many times. Today, while the Chief of Army General he addressed media beforehand, there was the curfew. And people were coming outside from their home, and they tried to make the procession. And now they are celebrating. They are roaming around every corner of Bangladesh, Dhaka, and they are making songs. They are chanting their slogans, and so many things happening. It is festive mood here in Dhaka. Thank you, Bardhan, for joining with us. Thanks a lot. तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. तर बांगलादेशमध्ये सध्या अराजकता निर्माण झालेली आहे. लोक रस्त्यावर उतरतायत आणि मोठ्या प्रमाणात इथे अराजकता निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळतंय, कारण शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे.